शहादा शहरात मोकाट गुरांचा सुळसुळाट, नगरपालिकेची पकड मोहीम, मालकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा। मुख्य रस्ते, चौक व बाजारपेठेत मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। शहादा शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी व रहदारीच्या मार्गांवर मोकाट गुरेढोरे फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शहादा नगर परिषद प्रशासनाने मोकाट गुरेढोरे पकडण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पकडण्यात आलेली जनावरे गोशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या प्रसिद्ध सूचनेतून देण्यात आली आहे। शहादा नगर परिषदेकडून 14 ऑगस्ट 2026 रोजी जावक क्रमांक शहादा नगर परिषद स्वच्छता 2061-2026 ते 27 क्रमांकाची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सूचनेद्वारे शहरातील सर्व पशुपालकांना आपली गुरेढोरे मोकाट सोडू नयेत तसेच त्यांची योग्य ती व्यवस्था करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। असे आवाहन करण्यात आलं आहे। नगर परिषद प्रशासनाच्या सूचनेनुसार मोकाट गुरांमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघाताची शक्यता निर्माण होते। विशेषतः मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी गुरांचा वावर वाढल्याने वाहन चालक, पादचारी, व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे। नगरपालिकेची आता थेट कारवाई। मोकाट गुरांच्या समस्येवर केवळ आवाहन करून न थांबता नगर परिषदेनं आता प्रत्यक्ष कारवाईचा इशारा दिलाय। नगर परिषदेमार्फत मोकाट गुरेढोरे पकडण्याची मोहीम राबवण्यात येणार असून पकडण्यात आलेली जनावरं गोशाळेत पाठवण्यात येतील। विशेष म्हणजे नगर परिषदेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईस पशुपालकांनी सहकार्य करावे असंही आवाहन करण्यात आलंय। मोकाट गुरे पकडून आणल्यानंतर संबंधित पशुपालकाविरोधात नियमानुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा जाहीर सूचनेत देण्यात आला आहे। गुरे पकडण्याचा खर्चही मालकांकडून वसूल। नगर परिषदेच्या या निर्णयातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोकाट गुरं पकडल्यानंतर त्यांच्यासाठी होणारा खर्चही संबंधित पशुपालकांकडून वसूल करण्यात येणार आहे। त्यामुळे जनावरे रस्त्यावर मोकाट सोडणाऱ्या पशुपालकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। नगर परिषदेने नागरिकांनाही मोकाट गुरे रस्त्यावर सोडू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केलंय। अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे फिरणे ही केवळ स्वच्छतेची समस्या नसून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे। अचानक रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे दुचाकी स्वारांचं संतुलन बिघडणं, वाहनांची धडक होणे किंवा वाहतुकीची कोंडी होण्यासारख्या घटना घडू शकतात। त्यामुळे नगर परिषदेनं सुरू केलेली मोहीम केवळ कागदावरील जाहीर सूचना न राहता प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवली जाते याकडे आता शहादेकरांचं लक्ष लागलंय। पशुपालकांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज। शहरातील सार्वजनिक रस्ते हे नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहेत। गुरेढोरे मोकाट सोडून त्यांच्यामुळे अपघात किंवा वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय। नगर परिषदेनं पशुपालकांना स्पष्ट सूचना देऊन ही गुरे मोकाट सोडणाऱ्यांवर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, तरच या समस्येला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा मोकाट गुरांमुळे जीवितहानी झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत। आता जाहीर सूचना किती कठोरपणे अंमलात आणली जाते आणि मोकाट गुरांपासून शहादा शहरांची सुटका करण्यासाठी नगर परिषद किती प्रभावी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झुंजार क्रांती न्यूज ब्युरो, शहादा।